श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापर युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आठपाट नगर होते. नगरात एक राजा होता. त्याचं नाव होतं भद्रश्रवा. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता, आनंद देत होता. राजाच्या राणीचं नाव सूरचंद्रिका होतं. नाव चांगलं, पण स्वभावानं अहंकारी. मागील जन्मी ती एका वेश्येची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होई. भांडणाने वैतागली, रागानं घराबाहेर पडली. चालत होती अनवाणी रानातून. तिथं तिला दिसल्या सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत. ते तिनं पाहिलं. त्याचबरोबर तिनंही व्रत केलं. दुःख विसरली, दरिद्र गेली, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली. कालांतराने ती मरण पावली. पुढे तिचा पुनर्जन्म झाला. स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळलं. भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला. ऐश्वर्यात लोळू लागली. गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या थाटात फुगली, दासदासींना रागावली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही ते बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी, तिची लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचे नाव श्यामबाला. एके दिवशी काय झालं, देवीने म्हातारीचं रूप घेतलं. फाटकं वस्त्र नेसलं, माथी मळकट फासलं, हाती काठी टेकीत घेतली. काठी टेकीत टेकीत भेटायला राणीला गेली. तिनं आरोळी दिली. अरे, आहे का घरात कोणी? कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव काय? तुला हवंय काय? मधून मधून खोकलात हळूहळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमला. द्वारकेहून आले ग, राणीला भेटायचं. कुठे आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महलात आहे, सख्यांशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील. तुला ग त्या कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, ओंदून बोलतील. त्यांच्या सख्यांशी तुला हसतील. तू जरा आडोशाला बेस, मैत्रीण गेल्या म्हणजे मी सांगेन त्यांना. म्हातारी रागवली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भारली, माणुसकी विसरली, दरिद्रीत मेली, आज झाली राणी, पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितले देवीचं, ते तिनं केलं. आता राणी पदावर बसली. देवीची आठवण राहिली नाही. गर्व झाला संपत्तीचा, पैशाची धुंदी आली, गोरगरिबांची पर्वा नाही. थोऱ्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रीण. म्हातारी गरीब आणि भिकारीन, तिला कोण विचारणार? पण याचं फळ तिला भोगावे लागेल, तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं, हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगावं, मी ते नेमानं करील. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली, काठी टेकत निघाली. तोच महाडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली. ती कळून म्हणाली, आजी रागू नकोस, चुकली माझी आई, तिच्या वतीने मी क्षमा मागते. कृपा कर, दिलेला शाप मागे घे, पाया पडते तुमच्या. म्हातारी मुलीची दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणारच, तोच राणी माडीहून आली. दाराशी येते तर म्हातारी दिसली. राणी ओरडली, ए थेरडे, कशाला आलीस ग? जा इथून, उठ म्हणतेस ना, जातेस की नाही? दुसरं घर नाही दिसलं तुला? म्हातारी संतापली, गरागरा डोळे फिरवले, कपाळं आठ्या पसरल्या. ती तडकन घराच्या बाहेर पडली. दासीनं लक्ष्मीव्रत केलं, तिथेच तिची स्थिती सुधारली. दासी पण गेली. संसार सुखाचा झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिला गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रताचा सुरुवात केली. सर्वे नेमधेम पाळले. 4 गुरुवार तिनं लक्ष्मीव्रत केलं. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधर, त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला. राजवैभवातील राजवैभव श्यामबालेला मिळालं. हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव. सुखासमाधानानं संसार चालू होता. भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणीचं मात्र भाग्य फिरलं. शत्रूने राज्यावर चाल केली. भद्रश्रवाचं राज्य लुबाडलं. सूरचंद्रिकेचं राणीपद गेलं. भद्रश्रवाला वाईट वाटलं. पूर्वीचे दिवस आठवले. रानावनात फिरत राजा राणी कष्टाने दिवस काढत होते. भद्रश्रवाला कन्येसला भेटावं असं वाटलं. तो एकटाच निघाला. चालून चालून दमला होता. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला.
नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं. घाईघाईने ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं. मालधरानं माणसाला पाठविलं. आणायला रथ पाठवलं. सासऱ्यांना घरी आणलं. सन्मानाने नवीन वस्त्र व कंठीहार दिला. शांबाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं. जावयाला तसं त्यानं सांगितलं. मुलीचा निरोप घेतला. जावयानं मोहर भरलेला हांडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हांडा पाहून ती आनंदली. घाईने तिने झाकण काढलं. आत बघते तर काय, तिला कोळशीच दिसली. सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. तेही ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करत होतं. दरिद्र संपत नव्हते. चिंतेचे सावट पसरत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं असं वाटलं. नशिबाची भोग भोगायचीच आहे. सूरचंद्रिकेच्या घरून निघाली. मुलीच्या सासरी पोहोचली. तो दिवस गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली. दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईने ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदी किनारी बसली. खूप दमलेली दिसते. तिला आणायला कोणीतरी पाठवा. शांबालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला. आई घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसली. महालात आली. आईला बघता शांबालेने आनंदाने मिठी मारली. मुलीचे वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं. तोंडून शब्दही फुटेना. आईने स्नान केलं. मुलींनी तिला पैठणी दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचे रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. शांबालेने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळला. शांबालेने कडकडीत उपास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलवलं. सूरचंद्रिका पाटावर येऊन बसली. पण ती एकदम शांत होती. तिला मागचा जन्म आठवला. लक्ष्मीदेवीच्या कृपेने या जन्मी राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपास करील. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केले. ते आईनं पाहिलं. तीही उपास करू लागली. देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी जावयाचा विचार केला. पोहोचवायला शांबाला सोबत गेली. 4 दिवस शांबाला राहून निघाली. मालधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला. त्यात मीठ भरलं. तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचे भानही तिला नव्हते. मालधाराने विचारलं, माहेरून काय आणलंस? शांबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधाराने उत्सुकाने झाकण काढलं. त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडी, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मिळत नाही मीठ. मीठ मिळते ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्याचं आहे. वडिलांच्या राज्य सौराष्ट्रात होतं. त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रातीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं. पण आज शांबालेच्या सांगण्यातील खोच राजाने हेरली. तो विचारात गुंतला. शांबाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानंच. मीठ नसलेले पदार्थ आळणे. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचे रक्षण करावे. कामात कसूर झाली तरी प्रसंग प्राणही घ्यावे. मालधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलून घेतले. भद्रशवाला काय झालं कळलं नाही. ताबडतोब जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का झाला. भद्रश्रवानं अनुमती दिली. मालधरानं मुख्य सेनापती तत्काळ भेटायला बोलवलं. सेनापती आले. त्यांनी मालधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली. तशीच सेनापतीनं व्यवस्था केली. दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली. शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालधराने सैन्य बेभान लढत होतं. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होतं. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालधरानं च्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला. अपूर्ण विजय मिळवला. भद्रशवाचं राज्य पूर्ण मिळवलं. मालधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली.
सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहऱ्या, बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता. मालधरानं भद्रशवास आणि सूरचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर आनंदाचा उद्दाम झाला. तो होता गुरुवार. शांबालीने लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपक्वान्नाचे जेवण केले. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस, मंगलमुहूर्ताचा दिवस. मालधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं. त्यांना या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सूरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला. तो अजन्म पाळला. घरची स्थिती सुधारली. राजाची 7 पुत्र दूर देशातून अचानक घरी आली. त्यांना पाहून आईवडील आनंद झाला. या व्रताच्या मुळे राजा राणींना सुख झाले. दुःखाची वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. सर्वांनी देवीला वंदन करावे. त्याचे घर सदैव आनंदित राहते अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी.